अखंड ज्योती म्हणजे दिवा सतत तेवत ठेवणे आणि विझू न देणे. उंबरा स्वच्छ असेल, त्याची नित्यनेमाने पूजा करत राहिलो तर आपल्या घरात लक्ष्मीचा वास हा नेहमी राहतो. सु म्हणजे शुभ आणि अस्ति म्हणजे असणे, याचाच अर्थ शुभ असणे असा होतो. त्यांचे आशीर्वाद असेच कायम सोबत राहू दे, त्यापेक्षा मोठं अजून काय असायला हवं. हॅलो, नमस्कार. मी स्नेहा गटके. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज घटस्थापना आहे, नवरात्रीचा पहिला दिवस, त्यामुळे आज सगळीकडे मस्त असं वातावरण आहे. काल रात्रीपासूनच इतके प्रत्येक ठिकाणी अशी गाणी वाजवत होते किंवा फटाकड्या वगैरे वाजवत होते आणि आज तर खूप छान असं एकदम मस्त प्रसन्न वाटते. मी सकाळपासून काय काय केलं त्याची एक छोटीशी क्लिप मी इथे ऍड करते आणि बघू आजचा दिवस कसा जातो. तर सकाळी सकाळीच माझी देवपूजा सुद्धा करून झाली होती. सकाळी उठून अंघोळ वगैरे करून मला आधी देवपूजा करायची सवय आहे, तर तेव्हाच मी देव पूजून घेतला होता आणि नमस्कार करून मग बाकीची सगळी कामं मी करायला घेतली. तर त्यानंतर घरातली जी काही साफसफाई क्लिनिंगची कामं होती ती सगळी करून घेतली. झाडू मारणं, सगळा पसारा वगैरे आवरणं. विहान आणि हे अंघोळ करत होते, तर तोपर्यंत मी बाहेरची फरशी असू दे तर ती पुसून घेतली. त्यानंतर बाहेरचा सुद्धा पॅसेज सगळा झाडू मारून पुसून घेतला आणि मग हुंबरा पुसून घेतला, धुवून घेतला आणि त्याला हळद कुंकू वाहिलं. आपल्या घराचा उंबरा स्वच्छ असेल, त्याची नित्यनेमाने पूजा करत राहिलो तर आपल्या घरात लक्ष्मीचा वास हा नेहमी राहतो. त्यानंतर आपल्या घराचा दरवाजा सुद्धा तितकाच स्वच्छ असणे खूप गरजेचं आहे. आपण जेव्हा दरवाजा क्लीन करतो तेव्हा जी मधली फट असते त्याच्यामध्ये सुद्धा बरीच घाण राहिलेली असते आणि ते आपल्याला कळून येत नाही. सो ते सुद्धा क्लीन करणं तितकंच महत्त्वाचं आहे. उंबरा वगैरे पूजून मी दरवाजावर स्वस्तिक चिन्ह काढत होते. स्वस्तिक चिन्हाला भाग्यवर्धक वस्तूंमध्ये गणले जाते. स्वस्तिक काढल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा घराबाहेर जाते. सु म्हणजे शुभ आणि अस्ति म्हणजे असणे, याचाच अर्थ शुभ असणे असा होतो. त्यामुळे घराच्या प्रवेशद्वारावर स्वस्तिक बनवणे शुभ मानले जाते. दरवाजावर स्वस्तिक हे नेहमी काढते. जितक्या गोष्टी मला माहिती आहेत किंवा जितक्या गोष्टी मी जाणून घेण्याचा प्रयत्न करते, सो तितकं मी करण्याचा मनापासून प्रयत्न करते. विहानची आंघोळी झाली आता. हात जोडायचा. तिकडे बघायचं. विहानची आंघोळी झाली की विहानला रोज मी देवासमोर हे ईश्वरा आणि गुरु ब्रह्मा ह्या 2 प्रार्थना म्हणायला लावते. रोज सकाळी स्कूलला जाताना तो 7:30 वाजता देवाची प्रार्थना करतो आणि माझ्या आणि त्याच्या पप्पांच्या दोघांच्याही पाया पडून मग तो स्कूलला जातो. तर ही एक मी त्याला सवय लावलेली आहे. कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आज माझं तोंड पण असं एकदम सुजल्यासारखं वाटतंय. म्हणजे त्या डॉक्टरांनी गोळ्या खूप अशा स्ट्रॉंग दिलेल्या आणि त्यामुळे की काय माहिती एकदम असे डोळे वगैरे मला कॅमेऱ्यात व्यवस्थित दिसते की नाही माहीत नाही, पण खरंच माझा चेहरा ना असं खूप सुजल्यासारखं वाटतं आणि डोळे पण असे बारीक झालेत. त्यामुळे त्या गोळ्यांचा इफेक्ट झालाय. खूप स्ट्रॉंग गोळ्या दिलेल्या किंवा तितका त्रासच होत होता, त्यामुळे मग त्यांनी स्ट्रॉंग गोळ्या दिल्या आणि त्यामुळे मग जरा चेहरा सुजल्यासारखं वाटतोय. आणि आता हे गेलेत बाहेर विहानला घेऊन. म्हटलं की खायला काहीतरी घेऊन या. भूक पण लागली होती आणि असं बाहेरचं काहीतरी म्हणजे वडापाव वगैरे खूप दिवस झाले खाल्लेच नाहीत, तर म्हटलं की वडापाव घेऊन या. आता बघू काय काय आणतात. सांगितले तरी आता गेलेत आणायला आणि मग आल्यानंतर खाऊ. आता स्वयंपाक सुद्धा इथे बनवायला चालू आहे. बाकीचं सगळं आवरलंय, कपडे धुवायचेत आणि स्वयंपाक. मला थोडंसं डीमार्टमध्ये पण जायचं आहे, काहीतरी मला घ्यायचं आहे. तर ते जेव्हा जाऊ आणि घेऊन येऊ तेव्हा मग तुम्हाला कळेलच की मी काय आणणार आहे. बघू कसं कसं काय काय होतं. तर मी आणलाय वडापाव आणायला सांगितलेला.
आणि मस्त चटणी आणि वडापाव आहे, पॅटीस आणलेला आहे आणि आता आम्ही बसून खातोय. कसं आहे? बाहेर जाऊन आले. मला ही पंती घ्यायची होती जी माझ्याकडे नव्हती, अशी पितळची एकदम सिंपल ज्या पंत्या असतात तर त्या टाईपच्याच होत्या मला जवळ देवाऱ्यामध्ये लावायला. अशी पंती ही मला घ्यायची होती म्हणून मग मी गेले होते बाहेर. आता मला हा दिवा लावायचा आहे देवाऱ्यामध्ये. तर 9 दिवस मला ही पंती अशीच उजळत ठेवायची आहे. पहिल्यांदाच करते मी, म्हणजे गावी आमच्या इकडे घटस्थापना तर गावीच होते त्यामुळे इथे आम्ही काही असं करत नाही देव बसवणं, जे घट वगैरे बसवतात. पण पंती नक्कीच ठेवू शकते मी. गेल्या वर्षी दसऱ्यामध्येच मला चालत नव्हतं, म्हणजे आपले जे स्त्रियांचे 4 दिवस असतात त्यामुळे मी कुठलीच गोष्ट करू शकले नाही. तर ह्या वेळेस म्हटलं आपण पंती लावूया, देवाजवळ दिवा 9 दिवस ठेवूया. आणि हे तिळाचं तेल सुद्धा घेऊन आले. तर तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल वापरून आपण दिवा लावायचा असतो किंवा तुपाचा दिवा लावतात देवाजवळ. तर मी तिळाचं तेल घेऊन आलेली आहे. त्याचबरोबर ही वात असू दे, कापूर, तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या दिवा लावण्यासाठी लागणाऱ्या होत्या. तर त्या मला आणायच्या होत्या म्हणून मग आता बाहेर गेले आणि मग हे आता घेऊन आले. आता फटाफट स्वच्छ धुवून घेतलेली आहे, घासून धुवून घेतलेली आहे. तर आता मी त्याची तयारी करते आणि आज मी बसवते. तर अखंड ज्योत मला लावायची होती त्यामुळे मग छोटीशी रांगोळी सुद्धा मी आता काढून घेतली. सकाळी नव्हती काढली कारण की मुलं ठेवत नाहीत आमच्या इथे म्हणून. तर इथे मी माझ्या देवाऱ्यामध्ये अखंड ज्योत लावण्यापूर्वी आधी मी तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी माझ्या देवाऱ्यामध्ये अखंड ज्योत लावते. अखंड ज्योती म्हणजे दिवा सतत तेवत ठेवणे आणि विझू न देणे. नवरात्रीमध्ये 9 दिवस सतत 24 तास देवीसमोर दिवा लावला जातो. दिवा लावून घेतल्यानंतर मी हळद कुंकू वाहून घेतलं त्याला. खाली माझ्याकडे तर असं खाली पाट ठेवून करायला इतका जागा नाही आहे त्यामुळे मी देवाऱ्यामध्येच तांदळाची खाली साडी घातलेली आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये अष्टके ओढलेले आहेत आणि हळद कुंकू वाहून मग मी त्याच्यावरती प्लेट ठेवून मग त्याच्यामध्ये मी दिवा ठेवलेला आहे. तर अशा पद्धतीने मी अखंड ज्योती लावलेली आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये मी कापूरसुद्धा घातलेला आहे. तर कापूर आपण अखंड ज्योतीमध्ये घालावा जेणेकरून नकारात्मक ऊर्जा जी घरातली असेल ती निघून जावी यासाठी. तर साईडला मी तुपाचा दिवासुद्धा लावलेला आहे. तर सकाळ संध्याकाळ आपण देवाऱ्यामध्ये दिवाबत्ती करतोच, तर ती मी सकाळ संध्याकाळ रेग्युलर त्या पद्धतीने तुपाचा दिवा लावत जाईल. आणि माझा हा अखंड दिवा जो मी लावलेला आहे त्याच्यात अजिबात खंड पडू देऊ नको, फक्त हीच मी देवीजवळ प्रार्थना केलेली आहे. सोबत राहा असं म्हणायचं. माझी मस्त पूजा करून झालेली आहे आणि दिवा सुद्धा लावलेला आहे. दिवा लावताना कोणी काही संकल्प करतो, काही मनात इच्छा ठेवून या सगळ्या गोष्टी करतात, पण माझी अशी कुठलीच इच्छा नाहीये किंवा मी कुठलाच असं संकल्प केलेला नाहीये. मनात वाटलं म्हणून मग मी ते केलेलं आहे. बस त्यांचे आशीर्वाद आणि त्यांची साथ ही सगळ्यात मोठी ताकद आहे माझ्यासाठी आणि त्यांचा सहवास हेच मला हवंय आणि त्यांचे आशीर्वाद असेच कायम सोबत राहू दे, त्यापेक्षा मोठं अजून काय असायला हवं. तर बस मनापासून सगळं करते. गावी कसं होतं, गावी पण घटस्थापना असते, गावी घट बसवतात, देव बसवतात माझ्या सासरी माहेरी, पण तेव्हा एवढं फारसं कधी लक्ष दिलं नाही कारण की आमच्यापेक्षा मोठी घरातली लोक आहेत त्यामुळे सगळे लक्ष तेच द्यायचे. तेव्हा असं स्वतःवर कधी काही करण्याची वेळ आली नाही
आणि ह्या वेळेस मनात इच्छा झाली म्हणून मग मी ठरवलं की ह्या वेळेस 9 दिवस अखंड दिवा तेवत ठेवायचा. तर म्हणून मग मी ते मनापासून केले. आणि इथे आता नैवेद्यासाठी मी बनवते आहे शेवयांची खीर. तर आता ते बनवते आणि मग नैवेद्य दाखवे. आणि इतकं भारी वाटतंय आज, पण एक मनात अशी भीती पण आहे की लक्ष राहील की नाही दिव्यावरती. असं धुकधुक अशी लागून राहिलेली आहे. पण पॉझिटिव्ह विचार करायचा आणि अगदी मन प्रसन्न ठेवून आपण मनापासून सगळी पूजा करायची. तेच जास्त महत्त्वाचं आहे. आपली मनापासून असलेली श्रद्धा हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी स्वयंपाक बनवते, अर्धा स्वयंपाक झालेला आहे, खीर बनवते. तर मला नैवेद्य पण दाखवायचा आहे. आणि आजपासून नवरात्र स्टार्ट होते. मस्त सगळीकडे छान छान ह्यावेळेस इतकं सुंदर, म्हणजे अशा प्रत्येक मंडळांचे खूप छान छान दांडियासाठी मस्त अशा सजावटी वगैरे केलेल्या आहेत इकडे या साईडला. मी तर इथे खेळत नाही कारण की मला कोणाची ओळखच नाहीये, तर मी कोणासोबत जाऊ. पण अशी खूप इच्छा असते की कधी ना कधीतरी असं मस्त एका ग्रुपमध्ये जाऊन अशा मस्त छान छान तयार होऊन, जे दांडियांचे ड्रेसेस वगैरे असतात तर तशा पद्धतीने अटायर आपण करूया. छान छान मस्त तयार होऊन मस्त एक ग्रुपमध्ये गरबा खेळायचा आहे अशी खूप इच्छा आहे. पण बघू कधी ती इच्छा कंप्लीट होईल माझी. होईल तेव्हा होईल. पण आता फक्त एन्जॉय करायचं लांबून आणि बस. असंच माझे 9 दिवस हे घरात असेच जातील. हा व्लॉग मी इथेच एंड करते. आता वाजलेत रात्रीचे 10:30 आणि मस्तपैकी सगळीकडे दांडिया खेळतात. सगळ्याकडे मस्त दांडियांच्या गाण्यांचा आवाज येतोय. आणि ते आज बघायला गेलो नाही, परत आता बघू, जाऊच एक दिवस बघायला. आणि आमच्या इथे खाली पण खेळतात तर ते इथून दिसतं, तर मी बघत राहते. आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. पुन्हा छानसा व्लॉग घेऊन येईन. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी अँड डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल विच इज स्नेहा घाटके. बाय बाय.